नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातील पोलीस फोर्स जे आहे ती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी त्यांना ब्रीफिंग जे आहे केलं जात आहे, कारण अधिवेशनादरम्यानचा बंदोबस्त हा अतिशय महत्त्वाचा बंदोबस्त असतो आणि त्या संदर्भामध्ये ते पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडून पोलीस आयुक्तांकडून या ठिकाणी सगळ्यांना जो आहे ते मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहे। एकंदर कशा प्रकारे हा सगळा बंदोबस्त राहणार आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर आपल्या सर काय सांगाल, कशा प्रकारचा बंदोबस्त राहणार आहे, किती फोर्स बाहेरून मागवण्यात आली, किती आपल्या जवळ आहे? आपल्याकडे आज जे जवळपास 5000चे आपला जे अंमलदार आहे, तसेच जवळपास 500 अधिकारी आहेत। त्याचे सगळे अधिकारी म्हणजे कमिशनरपासून सगळे आम्ही सगळे त्याच्यात उपस्थित राहणार आहे। बाहेरून आम्हाला मोठा बंदोबस्त मिळालेला आहे आणि ते बंदोबस्त तसेच आपल्याला 5 SRP कंपनीज आहे, ते सगळा बंदोबस्त इथे या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहील। सर, नागपूरचं हिवाळी अधिवेशन म्हटलं की मोठ्या प्रमाणात मोर्चे असतात, त्यानंतर येणारे VIPs, या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा असा बंदोबस्त असतो, तो त्याचं नियोजन कशा प्रकारे सगळं? आम्ही जे दरवर्षीप्रमाणे जे पॉईंट्स आहेत जिथे मोर्चे वगैरे येतात आणि ते कुठे आपल्याला थांबवायचे आहे आणि तिथून जर काही डेलिगेशन असला किंवा त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असले त्यांच्याशी बोलण्याच्या, हे सगळं आम्ही आखणी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण बंदोबस्ती लावलेला आहे आणि त्याच्यानंतर जसं जसं परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे आपण अजून इव्हॉल्व करू। सर, पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या फोर्सला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे या बंदोबस्ताच्या दृष्टिकोनातून? याच्यात मेनली पोलीस फोर्स आहे, तसेच आपले होमगार्ड्स आहे, तेही आपले सोबत इथे काम करणार आहे आणि बाकी जे वेगवेगळे युनिट्स असतात, जे स्पेशलाइज युनिट्स आहे, तेही इथे आपले समोर आहेत आज हजर आणि तसेच ते हजर राहतील या बंदोबस्तामध्ये। पूर्ण टोटल आकडा जर बघायचा झाला तर किती, 5000च्या वर किती? बघा, आमच्याकडे जे आहे आम्ही आपला इथं इकडचा बंदोबस्त आणि 8000ची आपली पूर्ण इथे सँक्शन स्ट्रेंथ आहे, हा जर स्ट्रेंथ आहे नागपूर शहराची, मग हे जर मिळवलं तर हे सगळेच बंदोबस्त याच्यात करतील, तर मोठी संख्या आपल्याकडे बंदोबस्त व्यवस्थेत आहे। देशामध्ये जर बघितलं तर वातावरण सध्या आहे, त्यामुळे अलर्ट हा सुद्धा या ठिकाणी पाळला जाणार आहे, त्या दृष्टिकोनातून सूचना अगदी बरोबर आहे। आपण या पूर्ण शहरामध्ये जसे CCTVची ऑलरेडी व्यवस्था आहे, तसेच आपण ॲडिशनल CCTVज लावलेले आहे आणि आपला कमांड कंट्रोल सेंटरमध्ये जे आपली स्पेशलाइज टीम्स आहे ती टीम्स तिथे हजर राहतील, म्हणजे 24 तास आपली निगराणी शहरामध्ये असणार आहे। नक्कीच हे होते पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी स्पष्ट केलं आहे की सगळी फोर्स लागलेली आहे, त्याचप्रमाणे इतर युनिटसुद्धा बोलवण्यात आलेले आहे, खास फोर्स बोलवण्यात आले आहे। CCTVची नजर सगळ्या अधिवेशनाच्या दरम्यान राहणार आहे आणि एकंदर म्हणजे अधिवेशनामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कुठलाही काही घटना घडणार नाही, या दृष्टिकोनातून सुद्धा पोलिसांकडून काळजी घेतली जाणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।